नमस्कार। महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकताना सोशल मीडियावर अचानक व्हायरल झालेली मोनालिसा भोसले आता पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आली आहे। पण यावेळी कारण आहे तिचं लग्न। कुटुंबाच्या विरोधात जाऊन आणि पोलिसांच्या संरक्षणात या व्हायरल गर्लने केरळमध्ये आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं काय घडलं? मोनालिसाने अचानक केरळ का गाठलं आणि या लग्नामुळे इतकी चर्चा का सुरू झाली आहे? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। 2025 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी एक साधी मुलगी अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली। तिचे निळसर तपकिरी डोळे आणि तिचं वेगळं व्यक्तिमत्व यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर झाले। काही दिवसातच ती कुंभमेळा व्हायरल गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली। यानंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला। तिला मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या। अनेक यूट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया पेजेसवर तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। पण यावेळी कारण आहे तिचं लग्न। मिळालेल्या माहितीनुसार मोनालिसाने फरमान खान नावाच्या तरुणाशी लग्न केलंय। हा विवाह केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम जवळील एका मंदिरात झाल्याची माहिती समोर आली आहे। फरमान खान हा महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। दोघंही काही काळापासून एकमेकांना ओळखत होते अशी माहिती समोर येत आहे। काही अहवालानुसार दोघंही काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबाचा विरोध होता अशी माहिती समोर आली आहे। मोनालिसाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या कुटुंबाकडून तिच्यावर दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा करण्यात आलाय। यामुळे तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत केरळमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे जाऊन पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली। यानंतर दोघांनी तिरुअनंतपुरम मधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मोनालिसा कायदेशीररित्या प्रौढ असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे तिला स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सांगण्यात आलं। यानंतर दोघांनी साध्या पद्धतीने मंदिरात विवाह केल्याची माहिती समोर आली आहे। या विवाहाबद्दल सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। काही जण या निर्णयाचे समर्थन करत आहेत तर काही जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। या लग्नावेळी कोणताही वाद होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती अशी माहिती काही अहवालांमध्ये देण्यात आली आहे। लग्नानंतर मोनालिसा आणि फरमान यांनी आपल्या नव्या आयुष्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचं देखील सांगितलं जात आहे। अशाच महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।